नमस्कार मित्रो 25% अग्रिम पीक विमा हा शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार किंवा जमा करण्यात यावा अशा प्रकारचे निर्देश पीक विमा कंपन्यांना शासनाकडून देण्यात आलेले आहेत। मित्रो, आता दिवाळी जवळ आलेली आहे, तर हा पीक विमा नेमका आपल्या खात्यामध्ये कधी जमा केला जाणार असा प्रश्न आपल्याला पडलेला आहे। तर या संदर्भात मित्रो महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी मित्रो व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा। पण त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील। चला तर मित्रो पाहूयात 25% अग्रिम पीक विमा संदर्भात ही महत्त्वाची अशी अपडेट। तर मित्रो, राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांचं नुकसान झालेलं होतं आणि पावसाचा खंड हा ट्रिगर पकडून बऱ्याचशा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 25% अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांना देण्यात यावा अशा प्रकारचे आदेश, अशा प्रकारच्या अधिसूचना पीक विमा कंपन्यांना निर्गमित केलेल्या होत्या। मित्रो, जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केलेल्या अधिसूचनांवरती बऱ्याचशा पीक विमा कंपन्यांनी आक्षेप देखील नोंदवलेला होता आणि हा आक्षेप विभागीय आयुक्तांनी त्याचबरोबर सचिवांनी देखील आता हा आक्षेप फेटाळलेला आहे। त्यामुळे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे। मित्रो, सांगली, कोल्हापूर, नागपूर आणि परभणी या 4 जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या अधिसूचना निर्गमित केलेल्या होत्या त्या अधिसूचनांवरती त्या जिल्ह्याच्या पीक विमा कंपन्यांनी कुठल्याही प्रकारचा आक्षेप नोंदवलेला नाही आहे। त्यामुळे या सांगली, कोल्हापूर, नागपूर व परभणी या 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा 25% अग्रिम पीक विमा हा लवकरच आता वाटप केला जाणार आहे। आता मित्रो, काही जिल्ह्यांमध्ये 3 नोव्हेंबर पासून 25% अग्रिम पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे, तर सोलापूर जिल्ह्यामध्ये 10 नोव्हेंबर नंतर 25% अग्रिम पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे अशा प्रकारची माहिती सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे। आता मित्रो, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये 3 नोव्हेंबर पासून 25% अग्रिम पीक विमा हा वाटप केला जाण्याची शक्यता आहे तर अकोला, जळगाव, अमरावती, अहमदनगर, धुळे, नाशिक, चंद्रपूर, नंदुरबार, यवतमाळ आणि छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड, त्याचबरोबर पुणे आणि सातारा या सर्व जिल्ह्यांमध्ये मित्रो 3 नोव्हेंबर पासून हा 25% अग्रिम पीक विमा वाटप केल्या जाण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर याआधी आपण सांगितल्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्याचा जो 25% अग्रिम पीक विमा आहे हा 10 नोव्हेंबर नंतर वाटप केला जाणार आहे। तर बीड, बुलढाणा आणि वाशिम या 3 जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या अधिसूचना निर्गमित केलेल्या आहेत त्या अधिसूचनांवरती त्या जिल्ह्याच्या पीक विमा कंपन्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे आणि तो आक्षेप आता राज्याच्या सचिवांनी देखील फेटाळलेला आहे। आता जर फेटाळलेला आदेश जर पीक विमा कंपन्यांनी मान्य केला तर या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील हा 25% अग्रिम पीक विमा दिवाळीपूर्वी वाटप केला जाऊ शकतो। अन्यथा जर या पीक विमा कंपन्यांनी केंद्रीय तक्रार निवारण समितीकडे म्हणजे केंद्रीय सचिवांकडे जर आपली तक्रार दाखल केली, आपली जर दाद मागितली, तर या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा मिळण्यासाठी हा विलंब होऊ शकतो। पण या 3 जिल्ह्याच्या विमा कंपन्यांनी जर केंद्रीय तक्रार निवारण समितीकडे दाद मागितली नाही तर या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील हा 25% अग्रिम पीक विमा दिवाळीपूर्वी वाटप केला जाऊ शकतो। तर मित्रो, अशा प्रकारे 25% अग्रिम पीक विमा संदर्भात ही होती महत्त्वाची अशी अपडेट। ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका। चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह व नवीन अपडेटसह। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।